श्री स्वामी समर्थ. उद्या श्रावण पौर्णिमा. संध्याकाळच्या आत घरात आणा ही एक वस्तू. कोणताही प्रकारचा शत्रू त्रास, पितृदोष, दारिद्र्य संपेल. एका दिवसात इच्छापूर्ती होईल. नमस्कार माझ्या सर्व लाडक्या बंधू भगिनींचे मी मनापासून स्वागत करते. मला एक गोष्टीचं प्रामाणिकपणे उत्तर द्या. तुम्ही रात्रंदिवस कष्ट करूनही तुमच्या हातात पैसा टिकत नाही आहे का? कितीही प्रयत्न केला तरी डोक्यावरचा कर्जाचं डोंगर कमी होण्याऐवजी वाढतच चाललंय का? घरावर सतत आजारपण, मनात अकारण भीती किंवा घरात रोज किरकोळ कारणांवरून भांडणे आणि कटकटी होत आहेत का? किंवा मग तुमच्या स्वतःच्या प्रगतीवर जळणारे, तुमच्या सुखाचा हेवा करणारे काही गुप्त शत्रू तुमच्या पाठीमागे असा काही त्रास देत आहेत, ज्यामुळे तुमची बनत असलेली कामे शेवटच्या क्षणी बिघडतात आहेत? जर तुमच्या आयुष्यात पितृदोष, जन्मोजन्मीचे दारिद्र्य, वाईट नजर किंवा शत्रुपीडा असेल तर हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यासाठी तुमचं आयुष्य बदलणारा ठरू शकतो. अगदी 1 मिनिटासाठीही थांबू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण उद्या उगवणारी श्रावण पौर्णिमा ही कोणतीही साधीसुधी पौर्णिमा नाही. वर्षातून एकदाच येणाऱ्या या अतिशय दुर्मिळ आणि सिद्ध मुहूर्तावर एका अत्यंत शक्तिशाली आणि चमत्कारिक वस्तूचा गुप्त प्रयोग मी तुम्हाला आज सांगणार आहे. उद्या संध्याकाळच्या आत तुमच्या घरात ही एक अत्यंत दुर्मिळ वस्तू आणून ठेवा आणि स्वतःच्या डोळ्यांनी चमत्कार पहा. तुमच्यावर असलेली कोणतीही जुनी शत्रुपीडा, घरातील भयानक दारिद्र्य आणि पिढ्यानपिढ्या चालत असलेला पितृदोष अवघ्या 24 तासात नष्ट होईल. तुमच्या मनातील वर्षानुवर्षाची कोणतीही मोठी इच्छा अवघ्या एका दिवसात पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होईल. पण थांबा, जरा विचार करा, ही नक्की कोणती रहस्यमय वस्तू आहे? ती बाजारातून कशी आणायची आणि तिची योग्य पूजाविधी काय आहे आणि तिचा वापर करून आपल्या आयुष्यातील दुःखाचा अंत कसा करायचा, हे सर्व मी या व्हिडिओमध्ये मध्यभागी टप्प्याटप्प्याने आणि अत्यंत सोप्या भाषेत सांगणार आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आध्यात्मिक उपायांचे अर्धवट ज्ञान हे नेहमी त्रासाचे कारण ठरते. जर तुम्ही हा व्हिडिओ स्किप करून पाहिला किंवा माहिती अर्धवट सोडली तर या उपायाचे फळ तुम्हाला मिळणार नाही. म्हणून तुमचा एकही महत्त्वाचा सेकंद न गमावता हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण पहा. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये अत्यंत श्रद्धेने श्री स्वामी समर्थ, ओम गणपताय नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे, नकारात्मकता आणि अडथळे दूर व्हावेत ही स्वामींच्या आणि महादेवाच्या चरणी मी प्रार्थना करते. जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या जवळच्या प्रियजनांसोबत व व्हॉट्सअप ॲपवर ग्रुपमध्ये जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून या पवित्र श्रावण पौर्णिमेचा लाभ प्रत्येकाला घेता येईल. माझ्या जमलेल्या सर्व प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपल्या सनातन संस्कृतीत श्रावण महिन्याला सर्व महिन्यांचा राजा मानला गेलेला आहे. हा संपूर्ण महिना साक्षात देवादिदेव महादेवाच्या भक्तीत आणि उपासनेत न्हाऊन निघतो. परंतु या संपूर्ण श्रावण महिन्याचा सर्वात महत्त्वाचा, सर्वात शक्तिशाली आणि अंतिम टप्पा म्हणजे श्रावण पौर्णिमा. ही श्रावण पौर्णिमा ही कोणतीही साधारण पौर्णिमा नसते. आपल्या प्राचीन ग्रंथानुसार आणि ज्योतिषशास्त्रानुसार या एका विशेष दिवशी ब्रह्मांडातील त्रिदेव अर्थात सृष्टीचे निर्माता ब्रह्मा, पालनकर्ते श्रीहरी विष्णू आणि संहारक देवादिदेव महादेव या तिन्ही देवांची महाशक्तीची अलौकिक ऊर्जा एकत्र येते. जसे पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला भरती येते, अगदी तसेच या पवित्र रात्री संपूर्ण ब्रह्मांडात सकारात्मक आणि सात्विक ऊर्जेचा महापूर आलेला असतो. आपल्या पुराणांमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की या दिवशी वातावरणात
असणारी ही दैवी ऊर्जा इतकी शक्तिशाली असते की जर आपण योग्य मुहूर्तावर योग्य विधी करून एक विशिष्ट सिद्ध वस्तू आपल्या घरात आणली तर घरातील शतकानुशतके साचलेली नकारात्मकता, अवदसा आणि वाईट शक्ती एका क्षणात घर सोडून पळून जातात. आता जरा शांतपणे विचार करा. आपल्यापैकी कित्येक जण असे आहेत जे दिवस रात्र कष्ट करतात, प्रामाणिकपणे मेहनत करतात, पण तरीही घरात पैशाची कायम चणचण भासते. घरात तरुण मुले मुली आहेत, पण योग्य वयात त्यांची लग्ने जमत नाही. खूप शिकून सुद्धा नोकरीत बढती मिळत नाही किंवा धंद्यात सतत नुकसान सोसावे लागते. घरात अचानक कोणीतरी आजारी पडते आणि जमा झालेला सगळा पैसा औषध पाण्यासारखा वाहून जातो. तुम्हाला माहित आहे का हे का होतंय? अनेकदा या सगळ्यांमागे आपल्या घरातील पितृदोष किंवा पूर्वजांचे असंतोष करणारी कारणीभूत असतात, किंवा मग तुमच्या सुखाचा आणि प्रगतीचा हेवा करणाऱ्या काही जवळच्या किंवा गुप्त शत्रूची वाईट नजर तुमच्या घरावर आणि कुटुंबावर पडलेली असते. ही वाईट नजर आणि पितृदोष माणसाला सावरून देत नाही, परंतु मित्रांनो, घाबरण्याचे किंवा हताश होण्याचे कारण नाही. कारण उद्या उगवणारा हा महामुहूर्त तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देण्यासाठी आलेला आहे. उद्याच्या या अत्यंत दुर्मिळ योगावर असे काही सोपे, अचूक आणि अत्यंत शक्तिशाली उपाय शास्त्रात सांगितलेले आहे, जे केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखांचे आणि अडचणींचे निवारण होऊन तुमच्या आयुष्याचे खरे अर्थाने सोने होऊ शकते. आता मी तुम्हाला जे 3 विशेष आणि अत्यंत अचूक उपाय सांगणार आहे ते नीट समजून घ्या. हे उपाय साधे वाटत असले तरी श्रावण पौर्णिमेच्या सिद्ध मुहूर्तावर याची ताकद शेकडो पटीने वाढते. पहिला उपाय, गुप्त शत्रुपीडा, कटकटी आणि वाईट नजरेपासून मुक्ती मिळवण्यासाठी. अनेकदा आपल्या जवळचेच लोक किंवा गुप्त शत्रू आपल्या यशावर जळतात. त्यांची वाईट नजर आपल्या संपूर्ण घराची शांतता भंग करते. यासाठी उद्या संध्याकाळी 6 वाजेच्या आधी एक लहानसा लाल सुती कपड्याचा तुकडा घ्या. त्यात 1 चमचा काळे तीळ आणि थोडेसे काळे मोहरीचे दाणे ठेवा. याची छोटीशी पोटली बनवा. ही पोटली तुमच्या स्वतःच्या डोक्यावरून आणि घरातील सर्व सदस्यांवरून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने उलट्या दिशेने 7 वेळा फिरून उतरून घ्या. ही पोटली घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर किंवा जवळच्या एखाद्या निर्जन जागी किंवा वडाच्या झाडाखाली नेऊन ठेवून द्या. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. ही पोटली ठेवून मागे न पाहता थेट घरी या आणि हात पाय स्वच्छ धुवा. या एका उपायाने तुमच्या पाठीमागे असणाऱ्या कोणताही गुप्त शत्रू, करणी किंवा वाईट नजर तात्काळ निष्प्रभ होते, म्हणजे निष्क्रिय होते. दुसरा उपाय म्हणजे जन्मांपासून चालत आलेला पितृदोष शांत करण्यासाठी हा उपाय आहे. ऐका. जर तुमच्या घरात सतत पैसा टिकत नसेल, मुलांच्या लग्नात अकारण अडथळे येत असतील, तर समजून जा की पूर्वजांचा असंतोष म्हणजेच पितृदोष नडत आहे. उद्या श्रावण पौर्णिमेच्या दिवशी दुपारी 12 ते 3 या वेळेत, जी वेळ पितरांची मानली जाते, एका तांब्यात स्वच्छ पाणी घ्या. त्यात थोडेसे कच्चे दूध, थोडे काळे तीळ आणि थोडीशी साखरेची वाटलेली खडीसाखर किंवा साखर टाका. हे जल घेऊन जवळच्या पिंपळाच्या झाडाजवळ जा. पिंपळाच्या मुळाशी हे जल अत्यंत श्रद्धेने अर्पण करा आणि मनपूर्वक ओम पितृदेवोभ्यो नमः किंवा ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 वेळा जप करा. जल अर्पण केल्यानंतर पिंपळाला हात जोडून तुमच्या चुकींची क्षमा मागा. या उपायाने दुरावलेले पितर तृप्त होतात, त्यांचा अखंड आशीर्वाद मिळतो आणि घरातील दारिद्र्य मुळापासून उपटून निघते.
आता तिसरा उपाय, अतिभयानक आर्थिक टंचाई आणि गरिबी मुळापासून मिटवण्यासाठी. हा तिसरा उपाय तुमच्या आयुष्यातील पैशाची अडचण कायमची दूर करू शकतो. उद्या एका छोट्या पांढऱ्या कोऱ्या कागदावर ओल्या कुंकवाने तुमची सर्वात मोठी आर्थिक इच्छा किंवा आयुष्यातील एक अडचण स्पष्ट शब्दात लिहा. त्या कागदावर एक अखंड न तुटलेला तांदूळाचा दाणा आणि थोडीशी हळद ठेवा. तो कागद व्यवस्थित गुंडाळून उद्या संध्याकाळी महादेवाच्या पिंडीवर किंवा तुमच्या देवघरात श्री स्वामी समर्थांच्या, श्री विष्णूंच्या फोटो समोर ठेवून द्या. रात्रभर तो कागद तिथेच राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तो कागद तुमच्या तिजोरीत किंवा पाकिटात ठेवा. या उपायाने बंद पडलेले आर्थिक मार्ग अवघ्या एका दिवसात उघडायला सुरुवात होईल आणि सकारात्मक बदल तुमच्या नजरेस पडेल. पण मित्रांनो, थांबा. मी आतापर्यंत जे 3 उपाय सांगितले ते सगळे उपाय एका बाजूला आणि मी आता ज्या एका वस्तूविषयी सांगणार आहे ती एक विशेष वस्तू दुसऱ्या बाजूला. कारण बाकीच्या उपायांनी तुमचे अडथळे दूर होतील, पण ही एक वस्तू जर तुम्ही उद्या संध्याकाळच्या आत तुमच्या घरात आणून स्थापन केली तर तुमच्या घरात साक्षात माता लक्ष्मी आणि कुबेराचा कायमचा वास निर्माण होईल. ही वस्तू घरात पाय ठेवताच शतकानुशतकाची साचलेली अवदसा, गरिबी आणि नकारात्मक ऊर्जा घराच्या उंबरठा ओलांडून पळून जाते. आता तुमच्या मनातील उत्सुकता अगदी ताणली गेली असेल की उद्या संध्याकाळच्या आत बाजारातून किंवा देवघरातून आणायची ती एक वस्तू नेमकी कोणती आहे जिच्यात इतकी अफाट ताकद दडलेली आहे. होय मित्रांनो, आता तुमच्या मनातील उत्सुकता अगदी ताणली गेली असेल की ती श्रावण पौर्णिमेचा हा मुहूर्तावर संध्याकाळ होण्याच्या आत आपल्या घरात आणायची ती एकच शक्तिशाली वस्तू नेमकी कोणती आहे. ती वस्तू दुसरी तिसरी कोणतीही नसून साक्षात धनलक्ष्मीचा, भगवान श्री विष्णूंचा आणि देवादिदेव महादेवांचा अखंड वास असलेली सिद्ध पिवळी कवडी, दक्षिणवर्ती शंख आणि तुळशीचे सुकलेले मूळ ही यापैकी कोणतीही ही वस्तू आहे. आपल्या प्राचीन शास्त्रानुसार आणि समुद्रमंथनाच्या कथेशी जोडलेल्या मान्यतेनुसार कवडी आणि शंख हे साक्षात माता लक्ष्मीचे भाऊ मानले गेलेले आहे. जिथे पिवळी कवडी आणि दक्षिणवर्ती शंख असतो तिथे माता लक्ष्मी स्वतः धावत येते आणि स्थिर वास करते. तसेच तुळशीचे मूळ हे साक्षात भगवान विष्णूंचे रूप मानले जाते. ही वस्तू घरात आणायची आणि तिची पूजा करण्याची अत्यंत अचूक पद्धत सांगते, ऐका. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी 6 ते रात्री 9च्या दरम्यान प्रदोष काळात ही वस्तू बाजारातून नवीन विकत आणा किंवा जर तुमच्या देवघरात आधीपासून पिवळी कवडी अथवा शंख असेल तर तोच वापरला तरी चालेल. विधी कसा करावा सांगते, ऐका. उद्या संध्याकाळी पूजा करण्यापूर्वी ही वस्तू पिवळी कवडी, शंख आणि तुळशीचे एक मूळ एका तांब्याच्या किंवा चांदीच्या पात्रात ठेवा. त्यावर थोडे गंगाजल किंवा शुद्ध पाणी टाका. थोडीशी हळद आणि कुंकू अर्पण करून तिला स्वच्छ धुवून घ्या आणि कोरड्या पांढऱ्या किंवा लाल सुती कापडाने पुसून घ्या. लाल रेशमी वस्त्र आणि सिद्धी तुमच्या देवघरात स्वामींच्या किंवा माता लक्ष्मीच्या फोटो समोर एका लाल रेशमी कपडा अंथरा. त्यावर ही शुद्ध केलेली वस्तू अत्यंत श्रद्धेने ठेवा. त्यावर चिमूटभर हळद, अष्टगंध आणि थोडेसे तांदूळ अर्पण करा. त्यानंतर समोर तुपाचा किंवा तिळाचा तेलाचा दिवा लावा. हात जोडून शांत बसा आणि डोळे मिटून माता लक्ष्मी व भगवान श्री विष्णूंचे ध्यान करा. त्यानंतर ओम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम महालक्ष्मी ओम श्रीम ह्रीम क्लीम श्री लक्ष्मी वासुदेवाय नमः किंवा ओम श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा किमान 108 वेळा
एक माळ जप करा. जर मंत्र कठीण वाटत असेल तर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरी चालेल. मंत्र जप पूर्ण झाल्यावर ती पिवळी कवडी आणि शंख त्या लाल रेशमी कपड्यास व्यवस्थित बांधून तिची एक लहानशी कुबेर पोटली बनवा. ही पोटली तुमच्या घरातील तिजोरी, रोख रक्कम ठेवण्याची कपाट किंवा व्यवसायाच्या गल्ल्यात ठेवून द्या. या उपायाचा अलौकिक चमत्कार आणि परिणाम सांगते, ऐका. माझ्या प्रिय मैत्रिणींनो, ही कोणतीही अंधश्रद्धा नाही, सिद्ध प्रयोग आहे. ही वस्तू तुमच्या तिजोरीत किंवा घरात पाय ठेवताच साक्षात कुबेराचा खजाना आणि धन समृद्धी आकर्षित व्हायला सुरुवात होते. ज्या घरात ही सिद्ध वस्तू श्रावण पौर्णिमेला स्थापन केली जाते तिथे कोणताही गुप्त शत्रू किंवा वाईट शक्ती टिकूच शकत नाही. घरावर असलेली कोणतीही भयंकर वाईट नजर किंवा करणीचा प्रभाव क्षणात निष्प्रभ होतो. वर्षानुवर्षे नडणारा पितृदोष आशीर्वादात बदलतो आणि थांबलेले कामे मार्गी लागतात. अवघ्या 24 तासात म्हणजेच 1 दिवसात तुम्हाला तुमच्या इच्छेची दिशा मिळायला सुरुवात होईल आणि सकारात्मक ऊर्जेचा अनुभव येईल. आशा करते की श्रावण पौर्णिमेचा हा अत्यंत महत्त्वाचा आणि गुप्त उपाय तुम्हाला आवडला असेल. हा उपाय स्वतः करा आणि तुमच्या नातेवाईकांनाही नक्की सांगा, जेणेकरून त्यांच्याही आयुष्यातील संकटे दूर होतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या अध्यात्म आणि वास्तुशास्त्रात सांगितलेले आहे की कोणाला ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते. सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच प्रभावी उपाय तुम्हाला रोज पाहायला मिळतील. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम गंगणपतये नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ. महादेवाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.